थांबतच नाही. मी तुमच्याशी आता बोलतोय विदर्भात आज सकाळी मग या थांबतच नाही तर मग काय कारण कशामुळे आणि जर होत असते एक तर झालं नाही पाहिजे आणि झाल्यानंतर मग न्याय मिळतो का नाही मिळतो. आता मी सकाळी आम्ही माझं तरी म्हणणं आहे मी माझी होती ती गेले पण अशा घटना ते घडू नये आणि ज्या काही बिचाऱ्या शेताच्या शिक्षणाला पोरे लागेल त्याच नाव काही आपलं येऊ देऊ नका. आणि तुमच्या नातीला न्याय मिळालेला नाही. हेच म्हणणं आहे की न्याय देण्यासाठी आपण काय करतो. सर्व सदस्य पण आहेत, आमचे पदाधिकारी पण आहेत. तर या गावामध्ये काही लोकांनी ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण केलं. सरकारची जागा दिसते. आता काय झालंय की हे कुटुंब आता भाड्याने राहत आहे, त्यांच्यावर अन्याय झालाय आणि कुठं ना कुठं तरी प्रशासनाकडनं सुद्धा म्हणजे सगळे सहकार्य करतात पण एक प्रोसिजरल डिले होतोय. आज गोळ्या बिस्किट विकत होता आज बी देख शकते ना तटे तर निस्ता फट्टा लायल शे आणि ज्या बी काही विचारा उन्हात मंत्री त्याची जे कधी सुखेत बनी घ्या. शासकीय घर तुम्हाला मंजूर आहे त्याची वाट बघून जर नाही झालं माझा शब्द आहे पुढच्या 3 महिन्यात आम्ही सगळे मिळून तिथं एक घर 100% तुम्हाला देऊ. त्याचा तुमच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही राजकारणात आहोत. आम्ही विरोधात असलो तरी कधी कधी वाईट वाटतं की राजकारणात जाऊन अशा लहान मुलींना महिलांना आपल्याला न्याय देता येतो. तर कुठं ना कुठं ते राजकारणात फसले नाही तर चुकले. त्यामुळे एक तुमच्या नातीला न्याय देणं, 2 ज्या व्यक्तीने ही गोष्ट केलेली आहे कृत्य केलेलं आहे त्याला फाशीवर चढवायचं. त्यानंतर 3रं तुम्हाला ज्या काही व्यक्तिगत अडचणी आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि 4थं त्या दिवशी जेव्हा लोक आपल्या गावची भावनिक झाली होती इथं जेव्हा त्याला आणलं होतं त्या ठिकाणाचं पंचनामा करायला त्या गाडीवर ज्यांनी दगडं मारले अशा 8 लोकांवर अन्याय जो झाला मी SP साहेबांशी बोलतो ते माघार विनंती करा. आपल्याला काय तुम्ही काय कलम लावला 353 कशाला गाडीवर मारलं पोलिस त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्याच पोलिसांनी हे केलं तर होऊ शकतं का काय प्रक्रिया काय नाही आपण जे गव्हर्नमेंट आपण तुम्ही विनंती राहू द्या त्या लोक विधानसभेतून आपल्याला दिसत नाही ना. अशा घटना जर घडताय तर कशा लहानच्या मोठ्या करतील मुली आणि कसं काय राहतील कसं काय सुरक्षित कसं काय राहतील हे समजायला पाहिजे ना. म्हणतात सर्व लहानाचे मोठे करावं आणि असं जर पालन करतील तर कसं जगावं आम्ही. 3 वर्षापासून आम्हाला न्याय मिळालेला नाहीये तर कसं करावं आम्ही आणि कसं जगावं. लहानाच्या म्हणत होते सर्व की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तर 3 वर्ष होऊन गेले तरी अजून तो न्याय मिळत नाहीये. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कसं लवकर न्याय मिळायला पाहिजे होता ना. जास्तीत जास्त 12 महिने 6 महिने पण 3 वर्ष जर होऊन गेले तरी न्याय मिळत नाही. सरकार काय करत आहे. अशा घटना जर जगामध्ये घडत कसं काय राहतील मुलीं कसं काय स्त्रिया कसं काय राहणार जगामध्ये. आम्ही आले की शेतात जातो तसं करतो आणि काही जर घरात केलं तर काय करायचं आम्ही आता. आणि तिथे जर तुम्ही जागा बघशाल तर तिथे सुद्धा मानाला अटक येऊ शकते अशी जागा आहे आमची घराची. ते पाऊस पडत होता ते पाणी गळत होतं तिथे राहत होते 10 आम्ही सगळं संसार तिथे करत होते पण असं एक कृत्य केल्याने काय मिळत आहे. सगळं हे करत होते पण काहीच उपयोग नाही ना त्याला. तो माणूस बिचारा अपंग असून बोलत नाहीये याच्यामुळे त्याने संधी घेतली ना गरीबाची. याच्याकडून काय होणार आहे बा असं त्याने हेच पाहिलं. याच्याकडे फक्त वहिनीला फक्त 1 रुपयानी घराच्या बाहेर यानं पाहिलेलं नाहीये म्हणून तो संधी घेतली. आणि तो मुलगा फक्त छोटासा मोठा आता झालेला आहे. तो मुलगा फक्त पुढे गेला आणि ती मागे राहून गेली म्हणून त्यांनी संधी सापडली. आणि आमचं त्याला तिथे काहीच नव्हतं त्याचं घरामध्ये भांडण येणं काहीच नाही. पण त्यांनी कृत्य कसं केलं ते देवाला माहिती. कशावरनं त्याने असं केलंय बलात्कार हा. आता कसं राहावं होती ती आम्हाला गरीबाची. मी पण दिसते अशी पण मी रात दिवसाच्या गोड्या खाते आणि तशीच जगते जगामध्ये.
मला पण तशीच तब्येत आहे, केव्हा काय होईल असं समजत नाही माझं वाला. हा आमचा बिचारा असा, मी अशी, मग कसं जगावं आम्ही. माय बहीण होती आम्हाला, ती पण ती सुद्धा राहिलेली नाही ना जगामध्ये. आई गापसते वागोबा तसं मी वाढ पडली ती तुमचीच आहे. नाही आमची नाही ती जागा, इरिगेशन पाटलाची जागा होती. पाठ खाताय बरं, आता बांधायचं झालं तर उद्या बांधायचं म्हणलं कुठं बांधायचं समजा सरपंच दोन्ही राहुल या इकडं फक्त का एक या बोलल्या म्हणून आणि या प्रामाणिकपणे भांडल्या म्हणून. आता मला मुलगीला परत नाही आणता येणार. मग तेच आहे ना दादा. मग आता ती मुलगी जर गेली, ती मुलगी तर काही परत येणार नाहीये. ती त्याच्यासाठी नाहीये, सगळ्या जगामध्ये त्या लहानाच्या मोठ्या मुली सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून आम्ही न्याय मागत आहे. ते कसं आहे, घराच्या बाहेर जर निघतो आम्ही डबा घेऊन, तर आम्हाला पुढे चालायला ते मागे हे करावं लागतं की कोणी काय करेल बा असं. पण मनामध्ये डाव असतो ना आपला आपला, की कसं जावं बाहेर, कसं निघावं असं. त्याच्यामुळे हे करावं लागतं ना. रात दिवस शेतात काम करावं. आणि म्हणतच लगे असं चांगली असं तब्येत आहे. असं मारतस तसं मारतस असा होस तसा होस काहीच नाही. त्यानं काहीच वळलं नाही शे. त्या सरा तसा मी असं राहतो. दादागिरी दाखवतो अजून परत दुसऱ्यांना बघून कोर्टामध्ये. हो जास्त अजून दाखवतो ना कोर्टात. बरोबर आहे का?